उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अचानक दिल्ली दौऱ्यावर तर्कवितर्क, शिंदेंची गुपचूप दौऱ्यात अमित शहा, नितीन गडकरी, राजनाथ सिंहांची भेट, महापालिका निवडणुका, ठाकरे बंधूंचं एकत्र येण्यावर चर्चा झाल्याची माहिती। आपल्याला मुख्यमंत्री करा अशी शिंदेंनी अमित शहांकडे मागणी केली। संजय राऊतांची माहिती, मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना भाजपात विलीन करण्याची शिंदेंनी तयारी दर्शवल्याचा राऊतांचा दावा। एकनाथ शिंदेंनी दिल्ली दौऱ्यात गुरु अमित शहांचे चरण धुवून आशीर्वाद घेतले। संजय राऊतांची टीका, मराठी एकजूट कशी फोडता येईल यावर शिंदे शहा यांच्या चर्चा, राऊतांचा टोला। एकनाथ शिंदेंनी अमित शहांकडे फडणवीसांविरुद्ध तक्रारी केल्या। संजय राऊतांचा दावा, आमच्या आमदारांच्या फडणवीस चौकशा लावतात अशी तक्रार केली। राऊतांचं वक्तव्य, रोज उठायचं, एकनाथ शिंदेंवरती बोलायचं, शिंदेंवर टीका करणं नवीन नाही। उदय सामंतांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर, तर दिल्लीत गेले म्हणून एवढा पोटशूळ का उठलाय, सामंतांचा सवाल। शिंदे कुटुंबातील काही लोकांना आयकर विभागाची नोटीस। रोहित पवारांची माहिती, बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी भाजपनं केलंय का, रोहित पवारांकडून शंका व्यक्त। विधान भवनात दूध भेसळीच्या मुद्द्यावरून आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आक्रमक। पडळकरांकडून दूध भेसळ कशी होते याचं प्रात्यक्षिक। लातूरमध्ये भाजपचा काँग्रेसला पुन्हा धक्का, चाकूरचे माजी नगराध्यक्ष आणि 3 विद्यमान नगरसेवक भाजपमध्ये। चाकूर पंचायत समितीच्या 5 पंचायत समिती सदस्यांनीही भाजपचा झेंडा हाती घेतलाय। आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गोपीचंद पडळकर यांना डिवचलं। पडळकर माध्यमांना प्रतिक्रिया देत असताना आव्हाड मंगळसूत्र चोराचा अशा घोषणा देत तिथून निघून गेले। परळीतील महादेव मुंडे खुना प्रकरणी 18 महिने उलटून गेल्यानंतरही अद्याप एकाला देखील अटक झालेली नाही। ही गृह खात्यासाठी मोठी नामुष्कीची बाब आहे। खासदार सुप्रिया सुळेंची टीका, तर खुना प्रकरणी फडणवीसांना लक्ष देण्याचीही मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये सेवानिवृत्त अधिकाऱ्याला सायबर गुन्हेगारांनी 6 दिवसात तब्बल 78,60,000 लुटलं। आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटलांसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीनं व्हिडिओ कॉल करून वृद्धाला विश्वास ठेवण्यासाठी भाग पाडलं।